हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे, खूप इंटरेस्टेड होणार आहे. जे नवीन क्रिएटर आहेत त्यांच्यासाठी तो खूप इंटरेस्टेड होणार आहे. तर आजचा टॉपिक आहे, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या आय डीवरून तुम्ही तुमचा व्हिडिओ पाहू शकता का, आणि जर पाहिला तर त्याच्यावर परिणाम काय होईल, तुमच्या व्हिडिओवर तुमच्या चॅनलवरती काय परिणाम होईल. ठीक आहे, पुढे चालून तुम्हाला काही अडचणी येतील का तुमचा इथे फायदा आहे का नुकसान आहे, हे पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. ठीक आहे. जर तुम्ही अशा काही चुका करत असाल तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही क्लिअर मी इथेच करणार आहे. माझ्या व्हिडिओवरती पहिल्यांदाच व्हिजिट देत असाल तर प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच युट्यूबचे नवीन नवीन टिप्स मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. युट्यूबच्या संदर्भातली माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, आजचा टॉपिक तुम्हाला कळालाच असेल. तुम्ही तुमचा व्हिडिओ तुमच्या आयडीवरून तुम्ही पाहू शकता का? बरं, ते किती वेळेस पाहू शकता? एकदा, दोनदा, तीनदा, 10 वेळेस, कित्येक वेळेस पाहू शकता. आणि तुमच्या याच्यामध्ये फायदा आहे का नुकसान आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही नवीन क्रिएटर आहात, नवीन चॅनल ओपन केला असेल, असे बरेच क्रिएटर असतात, नवीन चॅनल ओपन करतात, नवीन व्हिडिओ अपलोड करतात. आणि पहिली कंडिशन मी तुम्हाला एक सांगते, चॅनल मॉनिटाईज नसेल तेव्हाची कंडिशन मी सांगणार आहे तुम्हाला. चॅनल मॉनिटाईज झाल्यावरती ती एक कंडिशन सांगणार आहे. आता पहिली कंडिशन सांगणार आहे तुम्हाला, चॅनल तुमचं मॉनिटाईज नसेल, तुमचे 0 सबस्क्रायबर असतील तेव्हा त्यापासून मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला इथे काय इफेक्ट होईल तुमच्या चॅनलवरती. तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड केला, तुमचे 0 सबस्क्रायबर आहेत. ठीक आहे. आता कोणाला असं उत्साह वाटतो, पहिला व्हिडिओ आहे, आपल्या व्हिडिओमध्ये काय कमी आहे, काही चुका आहेत का, आपण युट्यूबवरती कसे दिसत आहोत, असे बरेचसे मनामध्ये प्रश्न असतात आणि उत्साह असतो आपल्याला युट्यूबवर पाहण्याचा. ठीक आहे, आपण स्वतः कसे दिसत आहोत. ठीक आहे, बरेच असे युट्यूबर असतात. ठीक आहे, ते एकदा पाहतात, दोनदा पाहतात, एक हॉबी होऊन जाते की आपण आता पाहिलोत आपले व्ह्यूज वाढायले. ठीक आहे, असे बरेच जणांना वाटतं, चला आपण आपले पाहिलोत म्हणजे इथे व्ह्यूज दिसत आहेत आपल्याला खाली, तर आपण स्वतः पाहिलं म्हणजे कोणालाच कळणार नाही. ठीक आहे, जसं की आपण पहा, म्हण आहे आपल्यामध्ये, मांजर कशी डोळे झाकून दूध पिते, तसं कोणालाच कळणार नाही, अशातली गोष्ट असते ही. बरेच क्रिएटर असतात की ते स्वतः व्ह्यूज वाढवण्यासाठी, स्वतःच वॉच टाइम कम्प्लीट करण्यासाठी ते स्वतः व्हिडिओ स्वतःच्या आयडीवरून पाहतात आणि नंतर पछतावतात. ते कसं मी तुम्हाला सांगते. एकदा दोनदा सफिशियंट आहे. नंतर जर तुम्ही वॉच टाइम तुमचं कम्प्लीट करत आहात, स्वतःच्या आयडीवरून वॉच टाइम कम्प्लीट करत असाल, आणि आपलं क्रायटेरिया काय आहे, युट्यूबचा क्रायटेरिया 4000 घंटे वॉच टाइम आणि 1000 सबस्क्रायबर लॉंग व्हिडिओसाठी, आणि शॉर्ट व्हिडिओसाठी 10 मिलियन व्ह्यूज. ठीक आहे, हा क्रायटेरिया कम्प्लीट करावा लागतो. आणि तुम्ही तुमच्या आयडीवरूनच एवढा क्रायटेरिया जर तुम्ही कम्प्लीट केला, युट्यूब असं समजू नका युट्यूब एकदम स्ट्रिक्ट झालेला आहे. तुम्ही हा वॉच टाइम कम्प्लीट करत आहात. ठीक आहे, तुमचा जो वॉच टाइम स्वतःच्या आयडीवरून तुम्ही कम्प्लीट केला असेल, तो युट्यूब चेक करेल की तुम्ही जेन्युइन तुमचं वॉच टाइम कम्प्लीट केलेला आहे का स्वतःच्या आयडीवरून तुम्ही कम्प्लीट केलेला आहे. युट्यूबला साधारण घेऊ नका. युट्यूब जवळ आपली सगळी कुंडली राहते असं म्हणायला काही हरकत नाही. आपण काय करतो युट्यूबवर, आपण कुठून व्ह्यूज आणतोय, हे युट्यूबला सगळी इन्फॉर्मेशन जाते. जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होण्याच्या टायमाला तो आपल्याला सगळे जे कुंडली काढतो. ठीक आहे, आपण कुठून व्ह्यूज आणतोय, कुठून वॉच टाइम कम्प्लीट करतो, हे सगळं काही युट्यूब चेक करतं. तेव्हा आपलं जर जेन्युइन वॉच टाइम असेल, जेन्युइन वॉच टाइम काउंट झाला असेल, तेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज व्हायला प्रॉब्लेम येत नाही. आणि तुम्ही स्वतःच्याच आयडीवरून तुम्ही वॉच टाइम कम्प्लीट करत असाल, तर तुमचं चॅनल मॉनिटाईज नसेल आणि तुम्ही केलं असेल कम्प्लीट, तर तिथे तुम्हाला चॅनल मॉनिटाईज होणार नाही, तुमचं वॉच टाइम मायनस होऊन जाईल. हो, मायनस होऊन जाईल तिथेच, जेवढं तुम्ही वॉच टाइम तिथून तुमच्या मोबाईलमधून तुम्ही कम्प्लीट केला असेल. अजून काहीतरी असे प्रॉब्लेम असतात, कोणाकोणाजवळ साधे मोबाईल असतात, माझ्याजवळ पण एकच मोबाईल आहे. ठीक आहे, बऱ्याच क्रिएटर जवळ एकच मोबाईल असतो, साधारण मोबाईल असतो. ठीक आहे, आणि गॅलरी फुल झाली की दुसरा जर आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला गॅलरी थोडीशी रिकामी करावी लागते. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला असे बरेच क्रिएटर असतात. ठीक आहे, असे बरेच क्रिएटर असतात की गॅलरी आपल्याला थोडेसे व्हिडिओ डिलीट करावं लागतं, तेव्हा कुठं नेक्स्ट व्हिडिओ आपला शूट होतो. ठीक आहे, असे बरेच
क्रिएटरचे प्रॉब्लेम असतात. माझाही मोबाईल साधाच आहे, एकच आहे, ठीक आहे. पण मी माझ्या आयडी वरून कधी माझा व्हिडिओ बघितला नाही, ठीक आहे. मी माझं वॉच टाइम कधीच मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून कंप्लीट करणार. जे हे ते 50-60, आज नाही, उद्या नाही, परवा कधीतरी माझं वॉच टाइम वाढेल आणि सबस्क्राईब पण वाढतील, पण जेन्युइन. मला उद्या प्रॉब्लेम येऊ नये मॉनिटाईज होण्यासाठी, ठीक आहे. तर असे आपल्याला जर रूल माहीत असतील युट्यूबचे, तर आपण त्यांच्या खिलाफ जाणं चुकीचं आहे, युट्यूबच्या खिलाफ जाणं चुकीचं आहे. युट्यूबच्या रूलनुसार जर आपण युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर चाललो तरच टिकतो. मला एवढंच सांगायचं तुम्हाला. तर ही पहिली झाली कंडिशन. तुम्हाला जर तुमचा व्हिडिओ, आता समजा युट्यूब, मी सांगितलं ना आताच तुम्हाला की तुमचे जर व्हिडिओ तुम्हाला डिलीट करावं लागत असतील, गॅलरी फुल होत असेल, तर तुम्ही दुसऱ्याचा मोबाईल घ्या. घरातले बरेच मेंबर असतात, त्यांच्या मोबाईलवर पहा. स्वतःच्या आयडीवर का बघायचं? तुम्ही पब्लिकसाठी बनवताय व्हिडिओ, स्वतः का वॉच करताय? पब्लिकसाठी बनवताय, पब्लिकला बघू द्या. स्वतः का वॉच टाइम पूर्ण करताय? एवढंच सांगायचं मला. स्वतः करू नका. जरी तुमचं मॉनिटाईज नसेल चॅनल, तरी स्वतः करू नका, ठीक आहे. दुसरी कंडिशन, चॅनल तुमचं मॉनिटाईज झालं असेल, ठीक आहे. मॉनिटाईज झालं, जेन्युइन तुम्ही वॉच टाइम कंप्लीट केलेला असेल, ठीक आहे. आता हे तुम्हाला रूलच माहित नसतील. हे स्वतः जर स्वतःचा व्हिडिओ स्वतः पाहायचं, तर उद्या आपल्या चॅनलवरती काय इफेक्ट होऊ शकतो हे तुम्हाला माहीतच नसेल. हे रूलच माहीत नसतील तुम्हाला, आणि तुम्ही चुकून मॉनिटाईज झालेला असेल चॅनल तुमचा, आणि तुम्हाला वाटलं अरे आपण खुश होतो ना, अरे आपल्या व्हिडिओवर ऍड चालत आहे, ऍड येत आहे, आता आपलं मॉनिटाईज झालेलं आहे, आपली अर्निंग सुरू होत आहे, ठीक आहे. खुश होतो, बरेच खुश होतात, मी पण खुश होईल, ठीक आहे. मला पण मी जर खुश झाले ना, मला युट्यूबचे रूल माहित आहेत आणि मी ती चूक करणार नाही, ठीक आहे. तसंच आता बरेच क्रिएटर स्वतः खुश होतात आणि एक चूक करतात तिथे कुठेतरी. जेव्हा मॉनिटाईज झालं असेल चॅनल, ऍड चालू होतात, ठीक आहे. ऍड चालू झाल्यानंतर असे बरेचसे ऍडव्हर्टाईज असतात की स्किप येत नाही तिथे, ठीक आहे. तुम्ही स्वतःच्या आयडीवरून तुम्ही तुमचा व्हिडिओ प्ले करत असाल, बरेच ऍडला स्किप येत नाही, त्यामुळे युट्यूबला काय वाटेल, तुम्ही तुमचं वॉच टाइम स्वतः कंप्लीट करत आहात अर्निंगसाठी, ठीक आहे. युट्यूबला असं वाटेल. तुमचं ऍडसेन्स जे आहे ते तुमचं काही दिवसासाठी सस्पेंड होऊ शकतं, ठीक आहे. जर तुमचं मॉनिटाईज झाले असेल चॅनल, तर तुम्ही चुकून, तुम्हाला वाटत असेल ऍडव्हर्टाईज यायला, आता मी खूप खुश आहे, कोणाला उत्साह वाटतो, ठीक आहे. बरेच क्रिएटरला उत्साह वाटतो, मलाही उत्साह वाटेल, पण मी माझ्या स्वतःच्या आयडीवरून कधीच व्हिडिओ पाहणार नाही, ठीक आहे. तर ही चूक नका करू. स्वतःच्या मोबाईलमधून व्हिडिओ नका पाहू. तुमचं जे ऍडसेन्स आहे ते सस्पेंड होऊ शकतं, काही दिवसासाठी होऊ शकतं, किंवा मग परमनंट पण होऊ शकतं, ठीक आहे. परमनंट पण होऊ शकतो ऍडसेन्स सस्पेंड. असे काही रूल आहेत, कंडिशन आहेत, टर्म्स अँड कंडिशन आहेत, तुम्ही ते फॉलो करा. अशा चुका करू नका. स्वतःच्याच आयडीवरून स्वतःचा व्हिडिओ पाहू नका, हे चुकीचं आहे. फायदा काही नाही, इथे नुकसानच आहे, एवढंच सांगायचं मला, ठीक आहे. तुम्हाला पाहायचंच असेल, आणि खूप जणांना असं वाटतं की मी युट्यूब म्हणजे माझ्या काही चुका दिसत आहेत का, युट्यूबवर मी काय चुका करत आहे का, मला कसं कळेल. आता माझी गॅलरी फुल आहे, मी गॅलरीतले बरेचसे माझे युट्यूब व्हिडिओ डिलीट केलेले आहेत. आता माझ्याजवळ काहीच नाही आहेत व्हिडिओ, आता युट्यूबवरच आहेत ना, युट्यूबवरती. दुसऱ्याच्या मोबाईलवरून पहा, हो ना, दुसऱ्याच्या मोबाईलवरून पहा, काय चुका आहेत ते दुरुस्त करा, पुढे चालून त्यापेक्षा चांगला व्हिडिओ बनवा, ठीक आहे. जेन्युइन वॉच टाइम मिळवा, ठीक आहे. वॉच टाइम तुमचं वर काउंट होणार आहे, ठीक आहे. युट्यूब वर मॉनिटाईज होण्याच्या टायमाला सगळी कुंडली माहिती होते, ठीक आहे. आपण कुठून वॉच टाइम कंप्लीट केलेला आहे, जेन्युइन वॉच टाइम कंप्लीट केलेला आहे का, स्वतःच आपण कुठून तरी कंप्लीट करून घेतलेला आहे. तर ही चूक करू नका. पुढे चालून तुम्हाला खूप मोठ्याला तुमचे प्रयत्नाला फळ भेटणार नाही, एवढंच सांगेल मी. तुम्ही एवढे प्रयत्न करत आहात, व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, मलाही माहिती आहे. व्हिडिओ बनवण्यासाठी बरेच क्रिएटरला मेहनत लागते, तर ही मेहनतीला फळ येऊ द्या आणि युट्यूबच्या रूलनुसार चला, ठीक आहे. एवढंच मला सांगायचं. युट्यूबच्या खिलाफ काही करू नका. युट्यूबचे रूल्स, टर्म्स अँड कंडिशन, जे व्हिडिओ आहेत, युट्यूबचे टिप्स बरेच लोक सांगतात युट्यूबवरती, ते तुम्ही व्हिडिओ पहा. काय रूल आहेत, काय टर्म्स अँड कंडिशन आहेत ते पहा तुम्ही, ते चुका करू नका, ठीक आहे. तुम्हाला जर इथे टिकायचं असेल तर.
युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर. चला, अशाच प्रकारे युट्यूबच्या संदर्भातली माहिती मी तुम्हाला घेऊन येत राहील. तर चला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.